अंघोळपूर्वी मालिश करणे, कोणत्या प्रकृतीसाठी आणि कोणत्या ऋतूमध्ये कोणता तेल वापरायचा, मालिश कशी आणि कधी करायची असा सर्व अभ्यास योग्य माहिती असायला हवी. 2. दात घासण्यासाठी कोलगेट पेप्सोडेंट ऐवजी आयुर्वेदिक दंतमंजन वापरायला हवं. उदा. दंतकांती विको. 3. कमीत कमी 5 जास्तीत जास्त 30 मिनिटे अशा प्रकारे खालील प्रत्येक गोष्ट करणे. सूर्यनमस्कार. 2. प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम, कपालभाती प्राणायाम, अनुलोम विलोम आणि ध्यान. 4. पुरेशी झोप, कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 8 तास असावी. 5. आवडीच्या गोष्टी करून मनाला प्रसन्न ठेवणे, आनंदी राहणे, हसणे, उदाहरण वाचन, संगीत ऐकणे, चित्रपट पाहणे, फिरणे. 6. योग्य प्रमाणात पाणी पिणे. 7. जेवणानंतर 2 घोट पाणी पिणे व अर्धा तासानंतर तहान असेल तर इतकं पाणी पिणे, कमीत कमी 1 ग्लास. थोडा वेळ शतपावली करणे. 8. रोज कमीत कमी 1-2 वेगवेगळी फळे खाणे. ऋतूनुसार येणारी फळे खाणे, संत्री, लिंबू पाणी यांचा रोजच्या आहारात वापर करावा. कोणत्या फळाची कोणती प्रकृतीनुसार ते कधी खावे कधी खाऊ नयेत याबाबतीत नियम माहीत हवेत, नाहीतर फायदा होत नाही. 9. जेवणासोबतच काकडी, गाजर, बीट कच्चं सेवन चांगलं असतं. 11. शक्यतो अल्कलाईन आहार असावा. 12. ड्रायफ्रूट्सचं योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं सेवन. यात कमीत कमी हनी, आवळा, काळी मनुका, बदाम या 3 गोष्टी हव्यात. 15 दिवसातून 1 दिवस उपवास शक्य असल्यास फक्त पाणी पिणे, शक्य नसल्यास फक्त फळ आणि लिंबू पाणी पिणे. 14. रात्रीच्या जेवणानंतर दुसऱ्या दिवशी 13 ते 14 तास पूर्ण झाल्यानंतर सकाळचा आहार घेणे. 15. आपली प्रकृती कोणती आहे, पित्त, कफ हे जाणून त्यानुसार योग्य पूरक आहार घेणे आणि ऋतूनुसार आहार घेणे. विरुद्ध आहार नको. उदा. थंडी, पाऊस असेल तर थंड पदार्थ त्रास करतील, पित्त प्रकृती असेल तर पित्तवर्धक आहार त्रास. फळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास कफ वाढतो, त्यामुळे सिझनेबल फळे खावेत, पण त्याचेही योग्य प्रमाणात सेवन करावे. डाळिंब, पपई, अंजीर या फळांचे नियमित सेवन करावे. प्राणायामामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून प्रतिकारशक्ती वाढते. 18. सकाळी उठल्यानंतर लगेच पाण्याने भरलेले भांडे प्या. 19. कॉफी आणि चहा पिण्यापासून ऑर्गॅनिक ग्रीन टीवरच स्विच करा. 20. तणाव दूर करण्यासाठी आणि मेंदूतील ग्रे मॅटर एकाग्रता वाढवण्यासाठी दररोज 10 मिनिटे ध्यान करा. 21. आठवड्यातून 5 दिवस जिमला जा. 22. शरीराच्या कॅल्शियमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दररोज सुमारे अर्धा लिटर दूध प्या. 23. धावणे, सायकलिंग, कार्डिओ सत्रांसाठी शनिवार ठेवा. 24. रविवारी स्पर्धात्मक जलतरण, टेनिस, बॅडमिंटन इत्यादी खेळ घ्या, कारण त्यामुळे तुमची लवचिकता आणि सहनशीलता सुधारेल.